नमस्कार, मी पूजा विचारे. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे मालिका क्रिएटिव्ह क्षेत्रातल्या संधीची आणि आपण चर्चा करणार आहोत. आता आपण बघितलं ॲनिमेशनचं सध्याचं जग सुरू आहे. आजपासून आपण क्रिएटिव्ह क्षेत्रात ज्या अनेक संधी आहेत त्यावर चर्चा करणार आहोत. तुम्हाला बाल गणेश, लिटिल कृष्णा, बाल हनुमान या मालिका आठवतच असतील. या सगळ्या ॲनिमेशनमधून तयार करण्यात आलेल्या मालिका आहेत. त्याच ॲनिमेशन क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या संधी आहेत यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत पुण्यातल्या सुरजन कॉलेज ऑफ डिझायनिंगचे संचालक संतोष राजकर आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. तसंच स्किल टूल स्टुडिओचे फाउंडर आणि क्ले ॲनिमेशन मधले तज्ज्ञ मुकुंद भालेगरे हे देखील सहभागी होत आहेत. व्ही ॲनिमेट्स प्रोडक्शनचे को फाउंडर विजय पिसाळ देखील आपल्यामध्ये बेलापूर स्टुडिओमधून सहभागी होत आहेत. पुण्यातून 24 मीडिया कंपनीचे ॲनिमेशन निर्मिती कंपनीचे प्रमुख आहेत विक्रांत अरगडे आणि ॲनिमेशन कन्सल्टंट आणि वर्क कॉर्पोरेशन अँड वर्क ग्लोबलचे CEO शंभू फाळके देखील आपल्यावर सहभागी होत आहेत. तर परळहून प्रोडक्शन डिझायनर शंकर चव्हाण सहभागी होते. चर्चेला सुरुवात करूया. सगळ्या मान्यवरांचे स्वागत आहे कार्यक्रमात. मला संतोष सरांना विचारायचं आहे, सर आता सध्या ॲनिमेशन बघायला सगळ्यांनाच आवडतं. ॲनिमेशन असं एक फेवरेट असं स्किल झालेलं आहे. नेमकं ॲनिमेशन काय आहे त्यात? खरं तर ॲनिमेशनची एक मूळ संकल्पना आहे की निर्जीव वस्तूला किंवा कुठल्याही काल्पनिक गोष्टीला आपण सादर करू शकतो, लोकांना रंजक वाटावा अशा पद्धतीनं. ही ॲनिमेशनची मूळ संकल्पना आहे. परंतु ही संकल्पना आत्ताच्या आधुनिक संगणकाच्या युगामध्ये आणखीन व्यापक बनली. ॲनिमेशन ही संकल्पना आपल्या सामान्य समजुतीमध्ये कार्टून, चित्रपट आणि जाहिराती यापुरती मर्यादित असली तरी आधुनिक युगातल्या सगळ्या तंत्रज्ञानामुळं ती ऑटोमोबाईल इंडस्ट्रीपासून एज्युकेशन इंडस्ट्रीपर्यंत सर्व उद्योगासाठी ती व्यापक बनलेली आहे. त्यामुळे ॲनिमेशनचा उपयोग म्हणून जर पाहिलं उद्योग जगताची तर केवळ मनोरंजनापुरतं नाही तर सादरीकरणाबरोबर शिक्षणासाठी आणि मनोरंजनासाठी अशा अनेक पर्यायातनं ॲनिमेशनचा वापर होऊ शकतो. ही ॲनिमेशनची मूळ संकल्पना आहे असं मला वाटतं. नक्कीच. विजय सर, मला विचारायचं आहे, ॲनिमेशन इतकं खरंच सोपं आहे का की विद्यार्थी आता जास्त करून ॲनिमेशनची फील्ड निवडतात? हे अनेक आणि क्रिएटिव्ह आहे असं म्हणतात, मग म्हणून विद्यार्थी त्या मार्गाला जात आहेत का? म्हणजे सोपं आहे बाकीच्या फील्डपेक्षा? तसं बघायला तर खरंच ॲनिमेशन हे क्रिएटिव्ह फील्ड आहेच आहे. आणि सोपं तर आपण कुठली गोष्ट बघायला आपण जी मनापासून जी गोष्ट करतो ती नक्कीच आपल्याला सोपी वाटते. आणि खास करून मुलांसाठी आवड आहे कारण की त्याच्यामध्ये काल्पनिक गोष्टी भरपूर असतात. ॲनिमेशनचं खरं जर रूप बघायला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्ही जे ड्रीम करता ते तुम्ही रिॲलिटीमध्ये तिथे तुम्ही उतरवू शकता, जे खाली रिअलिस्टिकमध्ये तेवढं सोपं नाही आहे. पण ॲनिमेशनमुळे सध्या तेही पॉसिबल झालेलं आहे. सो आय डेफिनेटली त्याच्यामुळे मुलांना ते जास्त आवडतं. नक्कीच. मुकुंदजी, तुम्ही जे समोर आणलेलं आहे ते खूप इंटरेस्ट आहे मला. नेमकं काय आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? आता ऍक्च्युली मी क्ले मध्ये स्पेशलाइज आहे. तर मी असे क्लेचे छोटे छोटे मॉडेल्स बनवतो, पपेट्स, आणि त्याला मी ॲनिमेट करतो. हा एक वेगळा प्रकार आहे. स्टॉप मोशन म्हणतो आपण याला, क्ले ॲनिमेशन आणि स्टॉप मोशन. तर या माध्यमात मी काम करतो आणि त्यातले मी थोडेसे कॅरेक्टर माझ्याबरोबर घेऊन आलोय की जेणेकरून ज्यांना मार्गदर्शन होईल की कॅरेक्टर कसे असतात किंवा आपल्या सेटचं प्रपोर्शन कसं असतं, मिनिएचर्स आणि हे एन्व्हायरमेंट आपण कसं तयार करतो. म्हणजे त्यातनं दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन कसं दिसेल आणि बॅकग्राऊंड कसे वापरतो आपण कॅरेक्टरला ते मी दाखवण्यासाठी हे कॅरेक्टर्स वगैरे घेऊन आलो इथे. अच्छा, नक्कीच. आपल्यावर पुण्यातून शंभू सर देखील आहेत. सर, असं म्हणतात की ॲनिमेशन करायचं म्हटलं की त्याला चित्रकला आलीच पाहिजे, चित्रकला खूप चांगली असेल तरच करू शकतो आपण ॲनिमेशन. असं खरंच काही असतं का? ॲक्च्युली ॲनिमेशनमध्ये स्थिरचित्र आणि चलचित्र अशी दोन प्रकार आहेत. आणि काही ठिकाणी आपल्याला ड्रॉइंगची गरज लागते. ड्रॉइंग नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये ग्रीप येत नाही, ते काम करू शकत नाही. त्यामुळे जात्यात जर आर्टिस्ट असेल तर तो व्यवस्थित करू शकतो काम ते. अच्छा. आणि स्थिरचित्रामध्ये जेव्हा आपण बघतो समोर, जेव्हा आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये बॅकग्राऊंड असं म्हणतो, आणि ते रूप प्रोजेक्ट करण्यासाठी हाडाचा चित्रकार लागतो. म्हणजे मी तर बहुतांशी 50% मॅनपॉवर ॲनिमेशनच्या याच्यामध्ये चित्रकार असलेली बरी पडते. आणि बाकीचे लोक जे टेक्निकल असतात ते इट इज नॉट नेसेसरी दे नीड टू बी आर्टिस्ट असं आहे. अच्छा, नक्कीच. विक्रांत अरगडे देखील आहेत. आय वुड रादर प्रिफर आर्टिस्ट डेफिनेटली. ओके.
विक्रांत अरगडे देखील आहेत सर. असं म्हणतात की तर पण सर तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता, बोला. नाही, दोन भाग अजून पडतात आर्टिस्टिक फील्डमध्ये, एक टेक्निकल आणि एक आर्टिस्टिक. आणि स्थिरचित्र आणि चलचित्र असे दोन्ही भाग पडतात. त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला आर्टिस्ट आणि नॉन आर्टिस्टची गरज पडते. मुलामध्ये जर खऱ्या अर्थाने जर चित्रकला अंगभूत असेल तर ती बालपणापासून दिसते. आणि म्हणजे आई वडिलांना सगळ्यात पहिली दिसते, त्यांच्या शिक्षकांना ती दिसते. आणि मग तिला जर फुलवली गेली अॅनिमेशन क्षेत्राच्या माध्यमाने किंवा शिक्षणाच्या माध्यमाने, तर ती खरोखर फार उपयोगी ठरते ह्या अॅनिमेशन इंडस्ट्रीसाठी. नक्कीच. विक्रांत सर देखील आहेत आपल्याबरोबर. सर, अॅनिमेशन जेव्हा सुरुवात झाली अॅनिमेशनला तेव्हा त्याच्यामध्ये हळूहळू संशोधन होत गेलं असं म्हणतात की 3D आलं, 2D आहे, अनेक असे काही काही आता अजून प्रयोग होत आहेत. मग नेमकं त्याच्यात कितपत सत्य आहे की संशोधन होतं नेहमी त्याच्यामध्ये? संशोधन तर कंटिन्युअस बेसिसवरती चालूच आहे. आपल्याकडे काही वर्षानंतर येतं. सगळ्यात पहिल्यांदा युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातं. उदाहरणार्थ मध्ये एक सिनेमा आला होता अवतार नावाचा. तर अवतार सिनेमामध्ये असं पहिलंच एक नवीन टेक्निक वापरलं गेलं होतं. रिअल लाईफची लोकांची अॅनिमेशनच्या ऍक्शन सगळ्या मॅप करून त्यांनी अॅनिमेटेड कॅरेक्टर्सवरती कंपोज केल्या होत्या आणि त्याच्यातून त्यांनी एक नवीन प्रकारचा अनुभव सगळ्या लोकांना दिला होता. तर त्याच्याच बरोबर आता इंडियामध्ये मे बी 3G आणि 4G जितक्या फास्ट आता विकसित होत चाललेला आहे, तर ती गॅप कमी होत चाललेली आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल ट्रेड फेअर्स आणि अॅनिमेशनचे जे एक्झिबिशन्स भरतात ग्लोबली, जसं मिपकॉम असतं, मिप TV असतं, जे कान्समध्ये दरवर्षी भरतं, तर अशा ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवरती एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन करता येऊ शकते. मग बरेचशी भारतातनं लोक तिकडे जाऊन त्या फेअर्समध्ये अटेंड करतात आणि सगळी इन्फॉर्मेशन घेतात. कॉमन प्लॅटफॉर्मवरती देवाणघेवाण होती गोष्टींची. त्याचबरोबर नवीन नवीन सॉफ्टवेअर्समध्ये चांगल्या प्रकारे संशोधन होत चाललंय की आधी अॅनिमेशन खूप अवघड पडायचं करायसाठी, सगळ्या गोष्टी हाताने आणि मॅन्युअली अॅनिमेशन करावं लागायचं. पण आता बऱ्यापैकी कम्प्युटरवरती तुम्ही डायरेक्ट टॅबलेट वापरून ड्रॉ करू शकता. नवीन नवीन सॉफ्टवेअरमध्ये कॅमेराच्या मुवमेंट्स अॅनिमेट करू शकता. म्हणजे आधी अॅनिमेशन करायला लागायचं आणि बॅकग्राऊंड आणि अॅनिमेशन हे मर्ज करण्यासाठी वेगळी सॉफ्टवेअर वापरायची लागत होती. पण आता तसं झालेलं नाही. एकाच सॉफ्टवेअरमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही करून फायनल आउटपुट काढू शकता. त्याचबरोबर 3D अॅनिमेशन आहे. आता ऑगमेंटेड रियालिटी, ज्याला म्हणजे आपण म्हणतो की रिअल लाईफ वर्ल्डमध्ये आपण कम्प्युटर जनरेटेड ग्राफिक्स सुपर इम्पोज करतो. तर ही नवीन टेक्नॉलॉजी आता विकसित होत चाललेली आहे आणि येत्या 3 ते 4 वर्षांमध्ये आपण बघू की ठिकठिकाणी ऑगमेंटेड रियालिटीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकेल. नक्कीच. शंकर सर पण आहेत आपल्यावर. शंकर सर, मला विचारायचं आहे, आता असं म्हणतात की कॉम्प्युटरचा वापर हा अॅनिमेशनसाठी जास्त होतो आणि जे अॅनिमेशन आलं तेव्हा कॉम्प्युटर हे असं क्रांतिकारी ठरलं असं म्हणतात त्याच्यासाठी, ते कितपत सत्य आहे? ऍक्च्युली कम्प्युटर आपल्याला फक्त हेल्प करतो, पण मेनली आपण जेव्हा ह्युमन स्किल्स आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही एकत्र करतो तेव्हा त्याचं आउटपुट जे असतं ते कुठलंही मशीन तुम्हाला देऊ शकत नाही. तर त्यामुळे तुमचं फिजिकली मेकिंग जे असतं कुठल्या अॅनिमेशनला, जसं बॅकग्राऊंड आपण करतो, मिनिएचर स्केल्स आणि सेट्स लावून त्यांना लाइटिंग करतो, हे प्रत्येक टूल्स तुम्ही रेंडर करू शकत नाही. प्रत्येक एका सेटमधल्या डेप्थ मधल्या गोष्टींवरती जेव्हा तुम्हाला मेकिंग करायचं असतं कुठल्या गोष्टींचं, तर छोट्यातली छोटी गोष्ट तुम्ही बनवून तिला लाइटिंग करून जेव्हा कॅमेऱ्यातनं दिसते ती आपल्या ग्राफिकली आपल्याला तेवढ्या एक्झॅक्टली दाखवता येत नाही किंवा त्याला जो रिझल्ट मिळतो तो खूप प्लास्टिक असा असतो. त्यामुळे ह्युमन स्किल्स आणि अॅनिमेशन, कम्प्युटर सॉफ्टवेअर्स हे सगळे एकत्र करूनच आपल्याला बेस्ट असा रिझल्ट देता येतं. आणि आय थिंक फ्युचरमध्ये पण आपल्याला जेव्हाही बेस्ट रिझल्ट हवे असतील तेव्हा आपल्याला ह्युमन स्किल्स डावलून चालणार नाही. विजय सर, मला विचारायचं, जेव्हा त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की तुम्ही विजय सर, मला विचारायचं की जेव्हा अॅनिमेशन एखादं करायचं असेल तेव्हा चित्रांची मालिका केली जाते असं बोलतात. ते कसं करतात नेमकं, त्याची प्रोसेस कशी असते? बेसिकली अॅनिमेशन म्हणजेच ऍक्टिंग. तर तुम्हाला फर्स्ट जर अॅनिमेटर बनायचं असेल तर तुम्हाला ऍक्टिंग येणं भरपूर गरजेचं आहे.
कारण की जे आपण कॅरेक्टर फील करते ते आपलं स्वतःला पहिले फील करावं लागतं आणि मग ते आपलं एकदा फील केल्यानंतर आपण ॲक्शन करतो की बाबा हे कॅरेक्टर माझं ह्या पद्धतीने ॲक्शन करणार आहे आणि ती ॲक्शन ज्यावेळी आपण स्वतः आपल्यामध्ये सामावतो आणि आपण फील करतो त्यावेळी तीच आपण त्याचे छोटे छोटे थंबनेल बनवले जातात इनिशियली आणि ते थंबनेल आपल्याला हेल्प करतात किंवा ती ॲक्शन बरोबर आली आहे का आणि ती बरोबर वाटते का आणि मग त्याच्या अनुसार आपण काही थोडेफार चेंजेस करून त्याचा एक सिक्वेन्स बनवतो आणि त्याला आपण आमच्या भाषेमध्ये की ॲनिमेशन म्हणतात विच इज सगळे ॲक्शन स्ट्रेट फॉरवर्ड ड्रॉ नाही केले जात सपोज मला हात इथून इथे न्यायचा आहे तर मी फक्त ही पोज आणि ही पोज ड्रॉ करतो जर मला ती ॲक्शन बरोबर वाटली तर मग त्याच्यामध्ये मी इन बिटवीन ॲड करतो म्हणजे अजून ड्रॉइंग ॲड करतो ते किती स्मूथ हवं आहे फास्ट हवं आहे त्याच्यावरती डिपेंड असतं सो त्यामुळे ॲक्टिंग हा पार्ट भरपूर इम्पॉर्टंट आहे ॲनिमेटरला आणि विदाऊट ॲक्टिंग केल्याशिवाय किंवा आपण जर लाजलो ती करायला तर आपण ती पेपरवरती किंवा आपल्या ॲनिमेशनमध्ये ती आणू शकत नाही आपण नक्कीच शंभू सर आहेत. शंभू सर मला विचारायचं मी मगाशी बोलता बोलता बोलला स्थिरचित्र आणि चलचित्र मग या ॲनिमेशन मध्ये ह्या प्रकारचं कसं काम चालतं कशा पद्धतीनं काम करतात यावर ॲनिमेशनमध्ये कामाच्या प्रोसेस वाईज बघितल्या तर प्रोडक्शनच्या 7 स्टेजेस पडतात आणि त्याच्यामध्ये जे स्थिरचित्राच्या स्टेजेस आहेत त्या 2 आहेत. कुठलीही गोष्ट पहिली आम्ही पेन्सिलवरती करतो जेव्हा आपल्याला स्थिर चित्र करायचं म्हणजे आता माझ्या बागचा जो बॅकग्राऊंड आहे कॅरेक्टर नाही फक्त बॅकग्राऊंड तर आम्ही पहिल्यांदा तो पेन्सिलने ड्रॉ करून घेतो. आता जर सिंपल बॅकग्राऊंड असेल तर काही प्रॉब्लेम नसतो एकदम इझिली ते करता येतं पण ज्या वेळेला त्याला डेप्थ असते किंवा अँगल वेगळा असतो त्यावेळेला तो पेन्सिलच्या माध्यमाने ते क्रिएट करायला लागतं. आजकाल आपण डायरेक्ट कॉम्प्युटरवरती करतो आणि त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये लेआउट म्हणतो. एकदा लेआउट झाला की त्याच्यामध्ये रंग भरायला लागतात आणि ते रंग भरण्यासाठी आपण फोटोशॉप ॲडोबे फोटोशॉप किंवा अशीच पेंट सॉफ्टवेअर वापरतो इव्हन MS पेंट वगैरे ही पेंटिंग करणारी जी सॉफ्टवेअर आहेत ती आपण भरतो. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण त्याला रंगाचं रूप देतो. नॉट ओन्ली रंगाचं रूप देतो आपण एखाद्या ठिकाणी समजा सूर्यकिरणं आहेत आणि झाडं आहेत आणि झाडांमधनं रेज येतात सूर्याचे तर तेही त्या पाठच्या स्थिरचित्रामध्ये दाखवायला लागतं. आणि त्याचप्रमाणे समजा एखादं कॅरेक्टर धावत असेल ह्या बाजूने त्या बाजूला तर तो जे स्थिरचित्र आहे ते तेवढं मोठं लागतं म्हणजे टेक्निकली त्याची सायझेस असतात त्याची रेझोल्युशन्स असतात आणि ते आर्टिस्ट सगळं ते आपल्या मशीनमध्ये व्यवस्थित बसून त्याच्यामध्ये रंग वगैरे भरून देतो. तर हे झालं स्थिरचित्राचं काम. त्याच्यानंतर होतं चलचित्राचं काम. आता चलचित्राचे जे काम आहे ते एक मोठी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आता जसं आपला लाईव्ह ॲक्शनमध्ये आपण एक शॉट घेतो तसा तो शॉट ॲनिमेशनमध्ये अगोदरच ठरवायला लागतो आणि जो कोण कुठे बसणार आहे कोण कुठून येणार आहे कोण कुठून जाणार आहे हे आपण ठरवतो ड्रॉ करतो आणि त्याच्या पोजेस देतो आपण. म्हणजे मी आता बसलेलो आहे तर ही एक पोज झाली मी जो उभा राहिलो तर ही दुसरी पोज झाली. मगाशी सरांनी सांगितलं की मला हात असा हलवायचा आहे तर हा हात असा पकडला तर ही एक पोज झाली हा हात असा पकडला तर ही दुसरी पोज झाली उभा राहिलो तर तिसरी पोज झाली. तर ह्याला आम्ही स्टेजिंग म्हणतो. स्टेजिंग झाल्यानंतर ते काम ॲनिमेटरकडे जातं कारण मग ॲनिमेटरला बऱ्यापैकी एक विचार दिसतो की ह्या कॅरेक्टरची मुवमेंट कशी असणार आहे पाठीमागे स्थिरचित्र काय असणार आहे आणि त्याचबरोबर ह्याच्या प्रोडक्शनच्या अगोदरच्या डिपार्टमेंटकडनं एक स्टोरी बोर्ड येतो. त्या बोर्डमध्ये आपल्याला कळतं की एक्झॅक्टली आपल्याला कशा प्रकारचं ॲनिमेशन करायचं आहे आणि मग सरांनी सांगितलेल्या प्रोसेसनुसार ॲनिमेटर जे सॉफ्टवेअर त्याला वापरायचं आहे त्या सॉफ्टवेअरनुसार त्या मुवमेंट देतो. ठीक आहे. मुवमेंट वगैरे झाल्यानंतर ही जी कॅरेक्टर्स आहेत असा सॉफ्टवेअर्स एवढी स्ट्रॉंग झालेली आहेत की पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट कॅरेक्टर काढायला लागायचं प्रत्येक ड्रॉइंग काढायला लागायचं. आता तसं करण्याची गरज नाही. आता एक ड्रॉइंग काढा शेवटचं ड्रॉइंग काढा बाकीचं काम कॉम्प्युटर करतो त्याला ट्विनिंग असं म्हणतात. बेसिकली बॉडीचे प्रत्येक पार्ट प्रत्येक बोन्स ब्रेक करून हे काम केलं जातं आणि एकदा ॲनिमेशन झालं त्याच्यानंतर काही ठराविक सीन्समध्ये स्पेशल इफेक्ट्स असतात. सगळीकडे स्पेशल इफेक्ट्स नसतात जसं की आग लागलेली आहे किंवा धूर निघालेला आहे घोडदौड चाललेली आहे किंवा वादळ आलेलं आहे टोर्नॅडो आलेला आहे ह्या गोष्टींसाठी स्पेशल इफेक्ट्स म्हणतात. त्यासाठी वेगळी सॉफ्टवेअर्स आहेत मग त्याच्यावरती ती लेअर सुपर इम्पोज केली जाते आणि मग हे सगळं काम पोस्ट प्रोडक्शनकडे जातं जिथे स्थिर चित्र चलचित्र सगळं एकत्र करून एडिटिंग करून मिक्सिंग करून साऊंड वगैरे करून ती पुढची प्रोसेस आपली लाईव्ह ॲक्शन सारखीच आहे. फक्त डिफरन्स हा प्रोडक्शन मध्ये इथे आहे की इथे प्रत्येक गोष्ट आधी ठरवायला लागते
नॉट ओन्ली तुमची पोझिशन की तुम्ही काय बोलणार आहात, तुमच्या लिप्सची मुवमेंट काय आहेत, तुमच्या लिप्सच्या मुवमेंटचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्या पोजेस आधीच ठरलेल्या असतात, त्याचा रेफरन्स आर्टिस्टला असतो. त्यामुळे जो ॲनिमेटर असतो तो ॲनिमेटर पाठचा स्टोरी बोर्ड, पाठचं बॅकग्राऊंड आणि एकंदर सीन आणि त्याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट असणं, जसं मगाशी चर्चेमध्ये आलं होतं की इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतं, ते फील करायला लागतं ते कॅरेक्टर. कारण प्रत्येक वेळेला तो मूड, तो रस, जवळजवळ 19 रस आहेत आपले, हास्य रस, अँझायटी, फ्रस्ट्रेशन वगैरे, ते सगळं इन्व्हॉल्वमेंट मधनं ते बाहेर आलं पाहिजे आणि ते त्या चित्रात दिसलं पाहिजे. तर तो मेन रोल होतो अॅनिमेटरचा ऑफकोर्स. पण ह्याच्यामध्ये बाकी पण रोल असतात, जे स्थिरचित्राचे रोल आहेत ते आर्टिस्ट वेगळे असतात, चलचित्राचे आर्टिस्ट वेगळे असतात, स्पेशल इफेक्टचे आर्टिस्ट वेगळे असतात आणि सगळे एकत्र करतात, त्याला कॉम्पोजिशन असं जे म्हणतात ते आर्टिस्ट वेगळे असतात. तर काही ठिकाणी आर्टिस्टिक नॉलेजची खूप गरज असते आणि काही ठिकाणी टेक्निकल नॉलेजची गरज असते. नक्की सर, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे? हा, जे सरांनी सांगितलं थोडंसं मला ऍड करावं असं वाटलं त्याच्यामध्ये की लाईव्ह ऍक्शन आणि अॅनिमेशन मध्ये जो डिफरन्स आहे तो बेसिकली लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण ऑन द स्पॉट किंवा ऑन द शॉट आपण थोडेफार चेंजेस करू शकतो किंवा आपण रिटेक्स त्यामध्ये घेऊ शकतो. पण अॅनिमेशन अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट मध्ये डिसाईड केलं जातं की ही ऍक्शन अशी आणि अशा प्रकारेच होणार. बिकॉज त्याच्यामध्ये काय चेंजेस असतील तर इट इज अ व्हेरी टीडियस, म्हणजे तुम्हाला शून्यापासून परत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या अवॉइड करण्यासाठी आपण प्री प्रोडक्शन करतो, जे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे स्टोरी बोर्ड वगैरे जे आहे किंवा कॅरेक्टरचे अॅनिमेशन पोजेस आहेत, की अॅनिमेशन पोजेस जे आहेत त्या पहिले डिसाईड केल्या जातात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिटेकचा हा प्रश्न नसतो. तुम्हाला जे काय करायचं डिसाईड करायचं, किती सेकंदाचा आहे शॉट, किती फ्रेमचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फर्स्ट डिसाईड करायला लागतात आणि त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप सरांनी सांगितल्याप्रमाणे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट ही प्रोसेस केली जाते आणि पूर्ण पिक्चर जो आहे तो कम्प्लीट केला जातो. तुम्हाला बोलू शकता? मला एक ऍड करावं वाटलं यात की जर तरुणांना याविषयी जास्त माहिती पाहिजे तर बेसिकली आम्ही 3 स्टेजेसमध्ये काम करतो. कुठली पहिली स्क्रिप्ट आली आपल्याकडे किंवा स्क्रिप्ट कोणाची रेडी असेल तर त्याच्यावर आम्ही 3 स्टेजेसमध्ये काम करतो. पहिलं प्री प्रोडक्शन येतं, नंतर प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन, अशा 3 याच्यात आपण काम करतो. तर प्री मध्ये आपण ऍक्च्युअल स्टोरी, नंतर स्क्रीन प्ले लिहिला जातो एक, नंतर स्टोरी बोर्डिंग होतं रफ आणि लुक अँड फील, म्हणजे फिल्मची ट्रीटमेंट काय असेल याच्यावर हे होतं, अभ्यास होतो जरा. त्यानंतर प्रोडक्शनचा भाग येतो पुढचा. त्यानंतर ते जसं आपलं हे असेल अॅनिमेशनची टेक्निक, म्हणजे जसं 2D अॅनिमेशन झालं आपलं, 3D झालं, CG कम्प्युटर ग्राफिक्स किंवा 2D झालं आणि क्ले झालं, अशा प्रकारच्या स्टाईलमधनं आपण ठरवतो की कुठली स्टाईल आपल्या स्टोरी बरोबर जाईल, त्या स्टाईलला धरून मग आपण ती पुढची प्रोसेस करतो. आणि पोस्टमध्ये ऑब्व्हियसली हे सगळं म्हणजे झालंय काम प्रोडक्शनचं, ते कॉम्बिनेशन करून मग जसं मागाशी ते सर म्हणाले तसं की इफेक्ट्स आणि कंबाईन करायचं काम, अॅनिमेशन आणि बॅकग्राऊंड याचं काम होतं. आणि मला एक महत्त्वाचं सांगायला वाटतं की अॅनिमेशनला म्युझिक थोडं पहिल्यांदा व्हिज्युअलाइज करायला लागतं किंवा डायलॉग असतील तर ते आपल्याला आधीच रेकॉर्ड करायला लागतात. जसं आपल्या कॅरेक्टरला जर डायलॉग असतील तर ते आपण आधीच रेकॉर्ड करतो आणि मग अॅनिमेट करतो. म्हणजे तर ते सगळे सिंक होतं, म्हणजे बेसिकली त्या कॅरेक्टरला सिंक करायला सिंक लागतं. करतं. नक्कीच. आपण मुकुंद सर बोलत होते आता 2D आणि 3D. मला संतोष सरांना विचारायचं आहे, 2D आणि 3D आता पहिलं 2D आलं आणि नंतर 3D असं अॅनिमेशन आलं, नेमकं या दोघांमध्ये फरक काय आहे? 2Dचा साधा सरळ अर्थ आहे की ते 2 डायमेन्शन मध्ये दिसतं, म्हणजे एका कागदावर दिसणारं चित्र उभं आणि आडवं अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळं ते 2 डायमेन्शन्स, 2 दिशांनी दिसणारं, म्हणजे उभं आणि आडव्या या पद्धतीने, म्हणून त्याला 2D म्हणायचं. 2 डायमेन्शन्स, द्विमितीय त्याला मराठी शब्द आहे. द्विमिती म्हणजे 2 बाजू असलेले, आणि 3D म्हणजे त्रिमितीय, ज्याला 3 बाजू आहेत. चित्र उभंही आहे आडवंही आहे, परंतु त्याला एक डेप्थ आहे, त्याची एक खोली आहे, म्हणजे ते किती खोल किंवा त्यातला जो दुरावा आहे किंवा जवळकी आहे जी ज्या चित्रामध्ये दिसू शकते, अशा चित्राला आपण 3D म्हणू शकतो. आणि हा 2D मधला आणि 3D मधला मूळ खरा अर्थानं फरक आहे, ज्याला द्विमितीय आणि त्रिमितीय असं आपण मानलेलं आहे. निश्चितपणे 2D अॅनिमेशनची प्रोसेस आणि 3D अॅनिमेशनची प्रोसेस याला दोन्हीला प्री प्रोडक्शन, जसं यांनी सांगितलं तसं प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या 3 प्रक्रियांमधनं जावंच लागतं. फक्त आता जुन्या संकल्पनांमध्ये 2D अॅनिमेशन किंवा क्लासिकल अॅनिमेशन जे होतं ते पूर्णपणे कलेवर आधारित अवलंबून होतं.
आताच्या नव्या संकल्पनांमध्ये मी मुद्दाम ऍड करतोय कारण मगाच्या चर्चेमध्ये हा विषय यायला पाहिजे होता. आताच्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये 100% प्री प्रोडक्शन हा संपूर्ण कलात्मक भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कला सोडून कुठल्याही म्हणजे आता सुद्धा प्री प्रोडक्शन मध्ये सुद्धा काही सॉफ्टवेअर आलेले आहेत की जे तुम्हाला कला बाजूला ठेवा आणि फक्त टेक्नॉलॉजीच्या जीवावर तुमची प्री प्रोडक्शनची तयारी करा असं आहे. पण ते अजून रुजायचंय. त्यामुळं प्री प्रोडक्शन आत्ता तरी पूर्ण कलात्मक आहे. पण माझं ठाम मत आहे की प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शनची प्रक्रिया ही कलात्मकतेपेक्षाही जास्त कितीतरी पटांनी तंत्रज्ञान आहे. अनेक लोकांचं याविषयी दुमत असू शकतं. तो त्यांचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे. मी लेटेस्ट एक्सपिरियन्स बद्दल बोलतोय की आधुनिक काळात प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन ही 100% तंत्रज्ञान बनू शकतं, बनलेलं आहे. आपण ते जोपर्यंत आत्मसात करत नाही तोपर्यंत भारतीय अॅनिमेशनचं किंवा भारतीय अॅनिमेशन उद्योगाचं भवितव्य थोडंसं कमकुवत असू शकतं. त्यामुळे आपल्याला ह्या नव्या बदलाला समजून घ्यावं लागेल. कारण मला पूर्ण करायचंय. कारण अनेक वर्षापासून अॅनिमेशन ही संकल्पना फक्त आर्टिस्टिक फॉर्म मधली असली आहे असा आपण समज करून चाललोय आणि त्याच्यावरची मक्तेदारी फक्त कलाकारांची आहे. तंत्रज्ञान त्यामध्ये येऊ शकले नाहीत. तंत्रज्ञांनी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. कलाकारांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून, मी म्हणत नाही समोरासमोर उभं राहून, खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. भारतीय अॅनिमेशन उद्योगाचं भवितव्य 2D असो, 3D असो, 4D येईल, 6D येईल, 8D येईल. जगामध्ये सर्वात जास्त चांगलं भवितव्य भारतीय अॅनिमेशनला आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, खूप छान असा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. मला शंकर चव्हाण सरांना विचारायचं आहे, सर अॅनिमेशन जे पार्ट बनवतो आपण तेव्हा ते कशा पद्धतीने बनवले जातात? ऍक्च्युली जसं आपण कुठल्याही प्रकारचं अॅनिमेशन घेतलं, सपोज 3D अॅनिमेशन आहे किंवा तुम्हाला कुठली गोष्ट हवी असते ग्राफिकल डिझाईन मध्ये की तुमचं क्ले अॅनिमेशन मध्ये, तर ह्यासाठी मूळतः तुम्हाला जसं म्हटलं की आपल्याला ह्युमन स्किल्स किंवा एक कलाकार म्हणून आर्ट असणं हे खूप महत्वाचं असतं की जेणेकरून तुम्हाला त्यातनं मटेरियल्सचं नॉलेज येतं, तुम्हाला त्यांच्या डायमेन्शनचं नॉलेज येतं की जरी तुम्ही टेक्निकली कुठलीही गोष्ट कॉम्प्युटरवरती घेतली पण त्या डायमेन्शन्सला समजून घेण्याची कुवत आपल्यामध्ये असणं ऍज अ आर्टिस्ट हे खूप महत्वाचं असतं. की कुठली डायमेन्शन गोष्ट जेव्हा आपण 3D मॅक्स मध्ये किंवा कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये बनवतो तर तिथे टूल्स अवेलेबल असतात. पण जेव्हा तुम्ही ते फिजिकली मॅन्युअली बनवायला जातात तर तुम्हाला त्यासाठी बऱ्याचशा मटेरियल्सचं नॉलेज हवं असतं. जेणेकरून तुम्ही ते स्केल्स कॅमेराजचं नॉलेज हवं असतं की तुम्हाला ते कुठल्या डिस्टन्सला कसं दिसेल आणि तुम्ही काय स्केलला ते करणार आहात किंवा कुठल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही मॉडेल मेकिंग करता आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा इंट्रिकेट गोष्टी ऍक्च्युली सेट मेकिंग मध्ये जेव्हा तुम्ही अॅनिमेशनसाठी स्पेशली बनवताय सेट तर त्यावेळेस तुम्हाला स्केल्स, मटेरियल्स आणि तुमचे सगळे आर्टिस्टिक जेवढी तुम्हाला स्किल्स येत असतील ते सगळे पणाला लावूनच एक चांगला सेट आपण बनवू शकतो. आणि आय थिंक यामध्ये कसं की आज आपण म्हणतोय 3D, 4D, 6D व्हॉट एव्हर इट इज कमिंग, पण ह्यामध्ये एक मला सांगावंसं वाटेल की कुठलाही आर्टिस्ट किंवा एखादा टूल चालवणारा माणूस असतो त्याला मुळात त्या गोष्टींचं नॉलेज असणं महत्वाचं असतं. एक टेक्निकल माणूस फक्त सगळं आर्टिस्टिक काम नाही करू शकत. जेणेकरून जेव्हा तुम्हाला क्रिएटिव्हली तुम्ही विचार करता मॉडेल मेकिंगला तेव्हा तुम्हाला जसं अॅनिमेटर्सचा विचार करायचा असतो, परत कॅमेराचा विचार करायचा असतो, स्टडी तुमचं जे स्टोरी फ्लो आहे त्या सगळ्यांचा विचार करून वातावरण निर्मिती करायला लागते. तर त्यासाठी सुटेबल गोष्टी त्यांचं नॉलेज असणं, त्याची वेगळं स्किल तुम्हाला प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट्स करून अवगत करावं लागतं असं माझ्या मते वाटतं मला. नक्कीच. विक्रांत सर आपल्या बरोबर आहेत. विक्रांत सर, आपण अॅनिमेशन म्हटलं की थोडं इंटरेस्टिंग असा पार्ट आहे तो म्हणजे मूवी म्हटलं किंवा एखाद्या कार्टून सिरीजमध्ये अॅनिमेशन दिसतंच. या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे अॅनिमेशनचा वापर होतो, कुठे वापर नेमका केला जातो आणखी? त्याच्या व्यतिरिक्त ऍडव्हर्टायझिंग मध्ये आजकाल खूप मोठ्या प्रमाणात अॅनिमेशनचा वापर केला जातो. म्हणजे जिथे प्रोडक्ट व्हिडिओज असतात किंवा इंजिनिअरिंगची अॅनिमेशन्स असतात की कुठले मशीन्स असतील की मशीन्स कशी वापरली जातात, त्याचे प्रोसेस काय असते, तिथे आपण अॅनिमेशन वापरू शकतो. मेडिकलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात की
हार्ट कसं फंक्शन करतं, मुलांना जेव्हा तुम्हाला शिकवायचं असतं. Informative. तर आता जसं डिजिटल युग जे आता आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की जास्त करून ई लर्निंग वरती भर दिला जातोय. तर ई लर्निंग मध्ये सगळी पुस्तकं असेल, तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो सगळा आता डिजिटल स्वरूपात करतायत. तर तिकडे सगळीकडे मोठ्या प्रमाणात हिस्ट्री असो, जॉग्राफी असो, केमिस्ट्रीचे एक्सपेरिमेंट्स असो, फिजिक्सचे एक्सपेरिमेंट जे खूप कॉम्प्लिकेटेड एकेकाळी मुलांना वाटायचे, तर तिथे जर का आपण अॅनिमेशन वापरलं तर सब्जेक्ट जास्त इंटरेस्टिंग बनवू शकतो आपण. त्याच्याच बरोबर सिंपल म्हणजे वेब डिझायनिंग मध्ये वापरता येऊ शकतं. अजून आर्किटेक्ट्स लोक आणि इंटिरियर डिझायनर्स पण आजकाल मोठ्या प्रमाणात अॅनिमेशनचा वापर करतात की होणारी बिल्डिंग कशी दिसणार आहे. तर त्याचं आधीच 3D व्हिज्युअलायझेशन करून त्या बिल्डिंगला तुम्ही आधीच मार्केट करू शकता. तर ती बिल्डिंग कशी दिसेल, तिचं लँडस्केपिंग कसं असेल, त्याचे लाईट्स कसे असतील, त्याचं फ्लॅटचं स्ट्रक्चर कसं असेल, हे सगळं त्याच्यातनं आपण दाखवू शकतो अॅनिमेशन मधून आणि जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा वापर करून घेता येऊ शकतो. नक्कीच विजय सर, मला विचारायचं आहे तुम्हाला की आता अॅनिमेशन म्हटलं की 3D मूव्ही आणि बाकीचे मोबाईलवरचे गेम वगैरे हा जास्त ट्रेंड वाढलेला आहे. तर अॅनिमेशनच्या 3D गेमचा नेमकं काय कन्सेप्ट आहे आत्ताच्या ह्याला? 3D स्पेसिफिकली गेमचं बघायला गेलं तर इट इज गेम्स खरं म्हणजे आता भरपूर काय ॲडिक्टिव्ह झालेले आहे. म्हणजे माणसांना एक सेकंद सुद्धा असा नसतो की त्यांना फ्री आपल्यासाठी तरी घालावा असं त्यांना वाटत नाही, कारण की एव्हरीबडी वॉन्ट समथिंग टाइमपास म्हणता येईल ऍक्च्युली, व एंटरटेनमेंट म्हणता येईल की ते हवं आहे. त्याच्यामुळे इनिशियली 2D गेम्स भरपूर आले त्याच्यामध्ये आले, पण त्याला डेव्हलपमेंट किंवा त्याला थोडंसं अजून जो युजर आहे बेसिकली जो वापरतो मोबाईल, जो युजर आहे, सो त्याला अजून रियालिटीमध्ये फील करता यावं किंवा करता यावं, त्यासाठी 3D गेम्स तयार झाले जेणेकरून तो अजून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतो आणि त्याचे जे इन्व्हॉल्वमेंटमुळे तो त्याला जास्त आवडतात. 3D डायमेन्शन असल्यामुळे ती रियालिटी वाटते. नॉर्मली कार जी सुरुवातीला कार गेम्स वगैरे आले तो यू लिटरली सी की बाबा हा कार ही टेम्पररी असा आहे, पण आताचे 3D गेम्स किंवा असे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर लिटरली 360 डिग्री कॅमेरा टर्न झाला किंवा काय झालं, हे सगळ्या गोष्टी खूप ते इंटरेस्टिंग आणि ते पाण्याचे वगैरे जेव्हा होतं ते खूप रिअल एक्सपिरियन्स होतं. नक्कीच आपल्याला खूप चर्चा करायची या विषयावर. कार्यक्रमात वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मला मुकुंद सरांना विचारायचंय की मी आता वाचताना असं वाचलं की स्टॉप अॅनिमेशन म्हणजे नेमकं काय, मोशन स्टॉप मोशन अॅनिमेशन म्हणजे नेमकी ती कन्सेप्ट काय असते? स्टॉप मोशन म्हणजे अॅनिमेशनचा प्रकार हा जसं आपण 2D मध्ये पोज बाय पोज अॅनिमेशन करतो किंवा 3D मध्ये कॅरेक्टरला अॅनिमेट करतो कम्प्युटर, तसंच स्टॉप मोशन मध्ये स्टॉप मोशन म्हणजे एक फ्रेम घ्यायची, कॅरेक्टर हलवायचं, दुसरी फ्रेम घ्यायची, स्टॉप मोशन. तर ती तशी कन्सेप्ट आहे की फ्रेम बाय फ्रेम आपण हे करायचं, फोटोग्राफ्स क्लिक करायचे आणि एक पूर्ण 1 सेकंदाला आपण एक 24 फ्रेम किंवा जर 30 पर्यंत 24-30 किंवा 12 पण फ्रेम आपण घेतो कधी कधी. त्यानुसार आपण मग त्या फ्रेम 1 सेकंदाला 12 फ्रेम अशा रन करतो, त्यामध्ये आपल्याला मुवमेंट दिसते प्रत्येकाची. विक्रांत सर, मला विचारायचं की आपण टीव्हीवर तर अॅनिमेशन नेहमी बघतच असतो, पण त्याच्या मागची टेक्नॉलॉजी काय असते हे आपल्याला कोणाला जास्त माहिती नसतं, प्रेक्षकांना तरी नेमकं नसतं माहिती. मग त्याच्या मागे नेमकी कशी टेक्नॉलॉजी काम करत असते? टेक्नॉलॉजी म्हणजे एक तर क्रिएटिव्ह टीम, आणि जसं सरांनी पण आधी शंभू सरांनी पण सांगितलं आणि त्या सरांनी पण सांगितलं की एक म्हणजे क्रिएटिव्ह टीम असते जे सगळ्यावरती सुपरविजन करून ते कसं निर्माण करायचं ह्याचा विचार करत असते. आणि एक टेक्नॉलॉजी असते. टेक्नॉलॉजीमध्ये बेसिकली जसं मुकुंद सरांचं आता आहे त्याच्यामध्ये कॅमेरा जास्त करून वापरला जातो आणि मग थोडं सॉफ्टवेअर वापरलं जातं. तसंच अॅनिमेशन 3D अॅनिमेशन करताना बहुतांश वेळेस जास्त सॉफ्टवेअरच वापरलं जातं. मग आधी क्ले मॉडेल्स करून त्यांना डिजिटाईज करतात आणि मग ते तंत्रज्ञान वापरून अॅनिमेशन केलं जातं. तर त्याला वेगवेगळी टेक्निक्स वापरली जातात आणि मग अजून होलोग्राफिक्स नावाचा एक नवीन कन्सेप्ट आता आलेला आहे, किंवा मग ऑगमेंटेड रियालिटी असेल. गेम्समध्ये जर का तुम्ही विचार केला तर गेम्समध्ये प्रोग्रामिंग आणि अॅनिमेशन असं कॉम्बिनेशन वापरलं जातं, कारण गेम्समध्ये इंटरॅक्टिव्हिटी जास्त प्रमाणात असते. ह्युमन त्याला कंट्रोल करत असतो, म्हणजे हातात कॉन्सोल असतो, जॉयस्टिक असते आणि त्याच्याबरोबर तुमची कॅरेक्टर्स आणि तुमच्या एन्व्हायरमेंट्स त्याला रिस्पॉन्ड केल्या पाहिजेत.
तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं जातं. तर असं वेगळे ज्या प्रकारचे अॅनिमेशन आपण म्हणजे फॉर्म्स म्हणतो त्याप्रमाणे टेक्निक्स बदलत जातात. नक्कीच शंभू सर पण आहेत आपल्याबरोबर. शंभू सर मला याच्यात मला एक ऍड करावंसं वाटतं. हा सर बोला. ह्याच्यात मला एक ऍड करावं असं वाटतं की पूर्वी जेव्हा 1930 सालापासून अॅनिमेशन चालू आहे त्यावेळेला सगळंच हाताने होतं. एव्हरीथिंग वॉज हँड ड्रॉन. मोठे मोठे पेपर घेऊन एक एक फ्रेम ड्रॉ करून एक एक माउथ ड्रॉ करून. आता मी एक पिक्चर 2000 साली बनवला होता. त्याच्यामध्ये सगळंच हाताने काम होतं. इव्हन पाठचं स्थिर चित्र होतं ते पण ब्रशनी पेंट केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये 4.5 लाख ड्रॉइंग झालेले होते निर्माण. म्हणजे तुम्ही विचार करा एवढे सगळे ड्रॉइंग एकत्र घेऊन ते सीन त्याचं स्कॅनिंग करून मग पुढे कॉम्प्युटरची प्रोसेस सुरू झालेली होती. त्याच्या अगोदर तर लोक हाताने पेंट करत असत. तर तंत्रज्ञान आतापर्यंत गेल्या 21 ते 25 वर्षामध्ये 3 वेळा बदललेलं आहे. तर तंत्रज्ञान का बदललं? आपण म्हणतो सगळं आर्टिस्टिकच आहे आणि तंत्रज्ञान पण डॉमिनेट करायला लागलेलं आहे. तर तंत्रज्ञान जसं कॉम्प्युटर बदलत गेला तसं तंत्रज्ञान बदलत गेलं. पूर्वी 8 बीट कॉम्प्युटर होते. तुम्ही ते कॉम्प्युटरमध्ये ते 8 बीट 16 बीट आपण बघतो नाही का, 64 किंवा 128 बीट आता आलेलं आहे. तर जसं 8 बीट कॉम्प्युटर सुरुवात झाली तसे जसे कॉम्प्युटर प्रगत होत गेले तशी कॉम्प्युटरची ग्राफिक्स चू करण्याची क्षमता वाढत गेली. अगोदर कसं होतं की कॉम्प्युटर फक्त प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी होते. कोबॉल, पास्कल ह्या लँग्वेजेस तुम्ही ऐकले असतील आणि त्यांना 8 बीट किंवा 16 बीट कॉम्प्युटर ठीक होते. पण ग्राफिक्स जेव्हा येतं त्यावेळेला खूप जास्त डेटा होतो. आणि म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, आपण हे नंबर बघतो टीव्ही मध्ये की 1920x1080p HD. आता ते तेवढे सगळे डॉट्स आहेत. ते तेवढे सगळे डॉट प्रत्येक फ्रेम मध्ये भरायचे आहेत. त्या प्रत्येक डॉटला ब्राईटनेस आहे, कलर आहे, सॅच्युरेशन आहे. तर इफ यू रिअली सी एवढी सगळी इन्फॉर्मेशन जेव्हा जाते तर दॅट इज अ रिअली बिग इन्फॉर्मेशन विच इज गोइंग अहेड. आणि त्याच्यासाठी खूप मोठा कॉम्प्युटरची ताकद लागते, जे आपण म्हणतो ना मल्टिपल सेकंड्स, की कॉम्प्युटरच्या सीपीयूचा क्लॉक स्पीड किती आहे. आपण आता 2.4 गिगाहर्ट्झ वरती आलो. मी पूर्वी मूव्ही केलेल्या त्या 300 मेगाहर्ट्झच्या मशीन्स वरती केलेल्या होत्या. आता 300 मेगाहर्ट्झ कुठे आणि 2.4 गिगाहर्ट्झ कुठे. तर बेसिकली तंत्रज्ञान आता एवढं ऍडव्हान्स झालेलं आहे की मोबाईल ऍडव्हान्स झालेले आहेत, आयपॅड ऍडव्हान्स झाले, तसेच कॉम्प्युटर ऍडव्हान्स झालेले आहेत. त्यामुळे आता तंत्रज्ञान सगळीकडे पसरलेलं आहे. आता अॅनिमेशन आणि तंत्रज्ञानाची सेपरेशन करू शकत नाही. थोडंसं प्री प्रोडक्शन मध्ये अजूनही इंडिव्हिज्युअल आपण आर्टिस्टिकरित्या आपण पेपरवरती करतो अजूनही काम. पण इव्हेंच्युअली एव्हरीथिंग एल्स इज मिक्स्ड ऑन टेक्नॉलॉजी. आणि आता खूप कठीण होईल असं, म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टी आता असं आपण बोलू शकत नाही ऍक्च्युअली. तुम्ही पेपरवर पण ड्रॉ करू शकता, तुम्ही डायरेक्ट कॉम्प्युटरच्या टॅबलेटवर पण ड्रॉ करू शकता. आणि प्रत्येकाची एक मास्टरी आहे, ती एक स्किल आहे. ती जेवढी आपण स्किल मास्टर करू तेवढे आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो. नक्की संतोष सर, मला तुम्हाला विचारायचं, मगापासून आपण अॅनिमेशन बद्दल पण बोलतो आणि 3D गेम्स बद्दल पण आपण बोललो. नेमकं या दोघांमधला फरक काय आहे? बेसिकली सरांनी मगाशी अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं की गेमिंग मध्ये थोड्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारचं अॅनिमेशन आणि प्रोग्रॅमिंग यांचं कॉम्बिनेशन आहे. युजरचा इंटरफेस म्हणजे जो वापरकर्ता आहे त्याच्या सूचनेप्रमाणे कॅरेक्टरनी काम करावं यासाठी त्या ठिकाणी प्रोग्रॅमिंग वापरलं जातं. प्लेन अॅनिमेशन स्टोरीमध्ये, कथानकामध्ये किंवा चित्रपटामध्ये, अॅनिमेशन पटामध्ये दिग्दर्शकांनी ज्या पद्धतीने कॅरेक्टरला फ्लो दिलेला आहे त्याप्रमाणे कॅरेक्टर जातं आणि स्टोरी संपते. म्हणजे इथे निश्चित असतं की त्याचा जो प्रमुख आहे, हिरो आहे, तो जिंकणार आहे हे निश्चित. अॅनिमेशन पटाची शेवट त्या पद्धतीचा असू शकतो, जो ठरलेला आहे तो फिक्स. पण गेमिंगमध्ये मात्र जो युजर आहे, खेळणारा आहे, गेम खेळणार आहे, त्याची भूमिका म्हणजे तो कुठल्या त्याच्या कीचा वापर करतोय, त्या बटनचा वापर करतोय, त्याच्या टॅलेंटवर ते. मग त्याच्यात कधी कधी हिरो वेगळ्या ठिकाणी जातो किंवा पडतो, खाईमध्ये जातो, मरतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे इथे स्टोरी ही प्रत्येक क्षणाला बदलू शकते. त्यासाठी अॅनिमेशन आणि गेमिंग पटामध्ये एकाच कथेला गेमिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रिडायरेक्ट करावं लागतं की कुठं संपणार ही. म्हणजे समजा या स्टेज नंतर हा इथे गेला आणि त्यांनी समजा त्या तिथं असलेल्या काट्यावर पाय ठेवला तर तो खुश सगळा, तर तो तिथं पडणार कसा. मग ते सगळं त्याचं नियोजन म्हणजे गेमिंग मधल्या डिझायनिंगचं काम अॅनिमेशन पटांच्या तुलनेमध्ये प्रचंड मोठं आहे. एक दुसरं प्रोग्रॅमिंग खूप लागतं असं गेमिंग टेक्नॉलॉजीसाठी आपण मानतो.
हे तितकंच सत्य असलं तरी त्याची एक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. मी एक छोटंसं उदाहरण देतो. सबवे सर्फर सारखी गेम असेल किंवा टेम्पल रन सारख्या गेम असतील किंवा त्या सगळ्या प्रकारात म्हणजे ज्या पळत जात आहेत, कॉइन्स गोळा करतायत किंवा काहीतरी, त्याचे सगळ्याचे कोड्स सेमच असणार आहेत, प्रोग्राम सेमच असणार आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल असणार आहे. म्हणजे एकच प्रोग्राम आणि अनेक वेगवेगळे डिझाईन्स. म्हणजे त्या एका गोष्टीवर, त्या सबवे सर्फरच्या कोडवर टेम्पल रन बनली, अगदी चेन्नई एक्सप्रेस सारख्या चित्रपटावरची गेम सुद्धा त्याच टेक्नॉलॉजी त्याच प्रोग्रामवर बनली. तर एका प्रोग्रामवर अनेक गेम बनू शकतात. त्यामुळे हे लक्षात घेण्यासारखं आहे की ॲनिमेशन आणि डिझाईनची गेमिंग इंडस्ट्रीसाठी सुद्धा सगळ्यात जास्त गरज आहे कम्पेअरिंग टू प्रोग्रामिंग. फक्त आपल्याकडे एक समज झाला की गेमिंगला प्रोग्रामिंग लागणार आहे म्हणजे IT इंडस्ट्री लागणार आहे, त्यामुळं गेमिंग म्हणजे IT नाही, तर गेमिंग म्हणजे फार मोठ्या प्रमाणातलं डिझायनिंग हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. नक्कीच. आणि मुकुंद सर, त्याच्यामध्ये मला ऍड करायचं वाटेल एक गोष्ट की जसं आणि अजून एक म्हणजे- की अॅनिमेशन मध्ये एक प्लेन स्टोरी असू शकते, पण इथे गेमिंग मध्ये युजर वरती डिपेंड असतं की त्याचे एकाच स्टोरीचे 20, 25, 30, 35, 100 एंडिंग असू शकतात. डिपेंड तो कसा खेळतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. सो हा डिफरन्स त्यातला मला सांगता येईल की हा मेजर डिफरन्स त्याच्यामध्ये आहे. नक्कीच. मुकुंद सर, मला विचारायचं आता सध्याचा भारतातला अजून एक म्हणजे हा बोला सर. हा विक्रांत सर बोला. अजून एक म्हणजे गेमिंग मध्ये पण 2D गेम्स आणि गेमिंग मध्ये पण 2D गेम आणि 3D गेम असे दोन प्रकार येतात. जसं 3D गेम मध्ये पण मल्टी युजर एका वेळेस एकापेक्षा जास्त लोक गेम खेळू शकतात. आणि तसंच 2D वरती पण म्हणजे ऑनलाईन गेम पण खूप मोठ्या प्रमाणात आता झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं चेस फक्त किंवा पत्त्यांचे गेम्स असतात, हे ऑनलाईन पण आजकाल खेळले जातात, ज्याच्यामध्ये मल्टिपल युजर्स जगातल्या वेगवेगळ्या भागातून एकत्र येऊन एक गेमचे वेगवेगळे प्लेयर्स बनवू शकतात. नक्की. मुकुंद सर, मला विचारायचं आता भारतात सध्या ॲनिमेशन इंडस्ट्रीचा 1700 कोटींचा टर्नओव्हर झालेला आहे आणि असं म्हणतात की ॲनिमेशन म्हटलं की विद्यार्थ्यांना भरभरून रोजगार मिळतो. हे खरंच आहे का असं काही? रोजगाराच्या संधी भरपूर आहेत, पण त्यात संधी शोधायला शिकलं पाहिजे. बेसिकली आता इंडियात कंटेंटचं मला वाटतं खूप कमतरता आहे. म्हणजे सिरीज म्हणा किंवा फिल्म म्हणा, त्यात थोडंसं काम झालं तर जरा बरं होईल असं मला वाटतंय. तर अत्यंत महत्वाचा मुद्दा मुकुंद सरांनी मांडलेला आहे की भारतीय ॲनिमेशनला कंटेंटची खूप आवश्यकता आहे. आणि दुर्दैव असं आहे की सगळ्यात जास्त जगातलं कंटेंट आपल्याकडे आहे. आपल्या पुराणातलं, आपल्या इतिहासातलं. म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंनी लढवलेली पावनखिंडीतली लढाई, तिचा आदर्श घेऊन 300 वॉरियर सारखा चित्रपट जगात बनतो आणि तो एवढा मोठा गल्ला कमवतो. परंतु आपल्याकडच्या कुठल्याही निर्मात्याची त्या कंटेंटला न्याय द्यावा, शिवाजी महाराजांची एखादी गोष्ट घ्यावी आणि त्याच्यावर चित्रपट बनवावा आणि त्याच्यासाठी पैसा लावा, अशा आपल्या निर्मात्यांची इच्छा होत नाही. आपल्या निर्माते काय करतायत त्याबद्दल काही मला आता टिप्पणी करायची नाही, परंतु अत्यंत महत्वाचा मुकुंद सरांनी मुद्दा मांडलेला आहे सर. ती लेवल, त्या लेवलचं जे मेंटॅलिटी बनली पाहिजे प्रोडक्शन याच्यामध्ये, ती अजून बनलेली नाही. आणि स्लोली डेफिनेटली मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षात, जसं आता रिसेंटली बघाल तर तुम्ही बाहुबली बघितला, सो दॅट इज ऑल्सो द गुड एक्झाम्पल. म्हणजे ते भरपूर छान उदाहरण आहे आपल्यासाठी की स्लोली ते डेव्हलप होत आहे. आतापर्यंत आपण फक्त आउटसोर्स वर्क, जे बाहेरचे लोक काम करत होते, ते फक्त आपण ॲज अ मेकर किंवा जस्ट एंड वर्क जे आहे आपण म्हणतो ते करत होतो. पण आता डेफिनेटली म्हणजे ते क्रिएटिव्ह टॅलेंट आपल्याकडे आहे, पण त्याच्यासाठी लागणारा प्रोडक्शन किंवा पैसा जो आहे, त्याचा जो बिझनेस मॉडेल आहे, तो आय थिंक मला वाटतं इंडियामध्ये त्याच्यावरती भरपूर काही वर्कआउट करावं लागेल, जेणेकरून ही इंडस्ट्री अजून पुढे जाऊ शकते. नक्कीच. शंकरचं मला विचारायचं तुम्हाला की ॲनिमेशन झालेले विद्यार्थी जेव्हा कामाला जातात तेव्हा कोणकोणत्या पदावरती लोक काम करू शकतात? ऍक्च्युली त्यांच्यासाठी खूप बेसिक स्टेज पासनं तर शेवटपर्यंत बऱ्याच पोस्ट असतात. आय थिंक ॲनिमेशन बद्दल माझ्यापेक्षा इथे जे एक्सपिरियन्स आहेत, मला वाटतं मी स्पेशली फक्त प्रोडक्शन डिझाईन्स करतो. आय थिंक मुकुंद मी उत्तर एक्सप्लेन देतो करू सर. शकेल चांगलं. हो, द्या सर. विक्रांत तू बोलत तरी हरकत नाही, बोल. बेसिकली त्याच्यामध्ये खूप पोस्ट असू शकतात. ॲज गुड ॲज सगळ्यात एक बेसिक पोस्ट म्हणजे एखादा माणूस कॅरेक्टर डिझाईन करू शकतो. जसं टॉम अँड जेरी मधलं तुम्ही बघितलं तर टॉम एक कॅरेक्टर आहे, जेरी एक कॅरेक्टर आहे. तर एक माणूस फक्त कॅरेक्टर डिझाईन बनवू शकतो.
एक माणूस फक्त बॅकग्राऊंड म्हणजे कसं छान दिसणारे सिनरीज असतील किंवा त्या अॅनिमेशन मधल्या स्टोरी मधल्या ज्या ज्या बॅकग्राऊंड लागतात त्या बनवू शकतो. एखादा माणूस फक्त अॅनिमेशन करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये डिपार्टमेंटल जास्त काम होत असल्यामुळे प्रत्येकाचे रोल डिफाईन्ड असतात. तर जसं जसं डिपार्टमेंट बदलतात त्याप्रमाणे रोल्स बदलतात. मग काही जण फक्त 3D अॅनिमेशन असेल तर फक्त त्याचं 3D मध्ये कॅरेक्टरचं मॉडेल तयार करणं, नंतर काही जण बॅकग्राऊंड आणि एन्व्हायरमेंट तयार करणं, काही जण फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सवर काम करणं, काही जण फक्त कंपोजिटिंग करणं म्हणजे बॅकग्राऊंड आणि कॅरेक्टरला जेव्हा आपण एका सॉफ्टवेअरमध्ये एकत्र आणतो तर तो जो रोल आणि तो जो प्रोफाईल आहे त्याच्यावर काही लोक काम करतात. काही लोक फक्त 3D मध्ये लाइटिंग वरती काम करतात. म्हणजे सगळे केलेले सीन्स मध्ये शॅडोज कशा पडल्या पाहिजेत, सोर्स लाईट कुठनं यायला पाहिजे, त्याच्यानंतर त्या कशा दिसल्या पाहिजेत, त्याची कलर स्कीम्स कशी असल्या पाहिजेत, तर त्याप्रमाणे फक्त लाइटिंग करून देणं. असं पण एक प्रोफाईल असू शकतं कोणाकोणाचं काम करताना. तर एक जण मे बी फक्त डिरेक्शन करेल की आपली स्टोरी जसं सिनेमात डिरेक्शन केलं जातं तसं सगळ्या लोकांना एकत्र आणणं आणि पूर्ण स्टोरी आधीच व्हिज्युअलाइज करून ते कसं दिसणार आहे तर तो करणारा माणूस म्हणजे क्रिएटिव्ह डिरेक्टर किंवा डिरेक्टर. काही लोक फक्त प्रोडक्शन मॅनेज करतात की हे काम पहिल्या डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंट कडून शेवटच्या डिपार्टमेंट पर्यंत स्मूथली जात आहे का नाही. म्हणजे आपल्याला लाईन प्रोड्युसर असतो, अशी वेगवेगळी डिपार्टमेंट असतात. लाईव्ह असेल तर त्याच्यामध्ये मेकअप करणारे लोक असतात, कॉस्ट्युम करणारे लोक असतात. आणि हीच डिपार्टमेंट परदेशात अजून जास्त म्हणजे प्रत्येकाला ठराविकच रोल परफॉर्म करायला लागतो. आपल्याकडे मे बी थोडंसं एकच माणूस मल्टिपल कामं करतो, पण परदेशात असं होत नाही. तिकडे प्रत्येकाचे रोल्स डिफाईन आधीच केले गेलेले असतात. नक्कीच पण मुकुंद सर, मला तुम्हाला याच्यामध्ये एक विचारायचंय. प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याचदा जो आर्टिस्ट जेव्हा एखाद्याला चित्रकला आहे किंवा एखाद्याला त्या क्षेत्रात यायचं आहे, त्या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे, पण त्यांना माहित नसतं की आपल्यात काय कला आहे, आपण एक्झॅक्टली काय करू शकतो. ह्या एवढ्या सगळ्या 35-40 ज्या डेझिग्नेशन्स आहेत त्याच्यात आपण काय करू शकतो. तर ह्या वेळेला थोडीशी कंपन्यांची पण जबाबदारी होते की त्या माणसातलं ज्ञान काय आहे, की त्याचे काही टेस्ट द्या त्याला तुम्ही, त्याचं स्थिरचित्रामध्ये तो चांगला आहे किंवा तो कॅरेक्टर डिझाईन मध्ये चांगला आहे किंवा त्याला तुम्ही बॅकग्राऊंड पेंट करण्यासाठी 6x4 हे देऊन रंग देऊन त्याला बघा, त्याला काय एक्झॅक्टली त्याच्यात काय येतं. कारण बऱ्याचदा चांगल्या चांगल्या कला असलेली मुलं असतात पण त्यांना स्वतःला पण हे माहित नसतं की आपण काय करू शकतो. थोडासा इथे एक प्रॉब्लेम बेसिक शिक्षणाचा होतो. कारण अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी जनरलाइज करत नाहीये, पण अनफॉर्च्युनेटली बरंच आर्टिस्टिक क्षेत्रामध्ये एज्युकेशन फार कमी आहे. BFA MFA असेल तर फार उत्तम, पण जनरल एज्युकेशन हे फार कमी आहे. आपल्या देशामध्ये बरंचसं अॅनिमेशन युरोप आणि अमेरिकेतून येतं, सगळाच कारभार इंग्रजीमध्ये असतो. मेन फरक आजता आपल्या आर्टिस्टमध्ये आणि परदेशातल्या लोकांमध्ये एवढाच आहे की त्यांचं एज्युकेशन लेवल थोडी जास्त आहे. आपला आर्टिस्ट थोडासा तिथे कमी पडतो. त्यामुळे आपण जे ही गोष्ट निर्माण करतोय ती निर्माण करताना ती त्या मार्केटसाठी ती अपील व्हायला लागते. ते सगळं आता ऑफकोर्स चित्र बदलते. आता चांगली चांगली मुलं व्यवस्थित शिकून येतात आहेत आणि मग हे फार इझी पडून जातं काम. तर मला तरी वाटतं की थोडासा एज्युकेशन वरती जो कोर्सेस आहेत ते कोर्सेस पण इंडस्ट्रीच्या बरोबर थोडेसे रिलेट झाले तर विद्यार्थ्यांना फार आधीच कळेल की मी कुठली नोकरी अॅनिमेशनच्या क्षेत्रातली मी पकडणार आहे. बरोबर. ती सध्या तरी अजून तरी बऱ्याच लोकांना ते कन्फ्युजन असतं की मी नक्की काय करू शकतो असं. नक्कीच ह्याच विषयावर खरं तर मुकुंद सर मला विचारायचं होतं की अॅनिमेशन मध्ये नेमकं काय काय करू शकतो आपण, कधी कधी विद्यार्थी करू शकतात आणि त्याच्यात स्पेशलायझेशन अवेलेबल आहे का? स्पेशलायझेशन भरपूर आहेत आणि मला वाटतंय की तसं आता कोर्सेस मध्ये पण ऍड झालंय बऱ्यापैकी. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की इंटर्नशिप वगैरे असतात आता मेन कॉलेजला तरी माझ्या माहितीप्रमाणे आहेत. मला वाटतंय की 6-6 महिने वगैरे इंटर्नशिप आहेत, काय काय ठिकाणी वर्षाचं पण आहेत इंटर्नशिप. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना आधीच हे कळतं की आपण इंडस्ट्रीत गेल्यावर काय करणार आहे किंवा कशा पद्धतीने काम चालतं ते बघायला मिळतं. ते आमच्या वेळी थोडंसं लूपहोल्स होते अभ्यासक्रमात की आम्हाला बाहेर जाऊन मग इंडस्ट्रीतनं काम करता करता शिकायला मिळालं. ते विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातच मिळतंय, ही चांगली गोष्ट आहे. कारण की आमच्या वेळी अशी गोष्ट होती की अॅनिमेशन बोलणं म्हणजे फक्त अॅनिमेटर जो आहे हाच एक फक्त लोकांसमोर किंवा सगळ्यांसमोर होता. पण आता स्पेसिफिकली इन्स्टिट्यूट मधून गेल्यामुळे त्यांना स्पेसिफिक करता येतं की बाबा मी नाही मी फक्त स्टोरी बोर्ड करणार,
नाही, मी लाइटिंगमध्ये माझं स्पेशालिटी आहे, तर मी फक्त लाइटिंग करू शकतो किंवा एक्सपर्ट मी त्यामध्ये होऊ शकतो, किंवा कंपोजिटिंग जे आहे ते मी बेस्ट आहे, कंपोजिटिंगमध्ये मी छान करू शकतो. सो ती नॉलेज आता थोडंफार आहे. आणि अॅनिमेशन इज अ वास्ट फील्ड, म्हणजे त्याच्यामध्ये करिअर ऑप्शन बघायला गेलं तर एंडलेस करिअर ऑप्शन आहेत. फक्त तुम्हाला तुमच्यामधला बेस्ट काय आहे, तुम्ही त्यामध्ये कुठे फिट होत आहे ते तुम्हाला शोधता आलं आणि बेस्ट करता आलं, दॅट्स ऑल. विक्रांत सरांना विचारायचं, विक्रांत सर, एखाद्या विद्यार्थ्याने अॅनिमेशनसाठी कोर्स सुरू केलेला आहे, तर नेमकं अभ्यासक्रमाचं त्याचं स्वरूप कसं असतं? जसं आपण मगाशी डिस्कस करत होतो, इन्स्टिट्यूट्समध्ये पण साधारणतः इंडस्ट्री पॅटर्न प्रमाणे शिकवलं जातं. ते मी समजा 3 वर्षाचा कोर्स असेल तर त्यांना पहिल्या वर्षी सगळ्याचे बेसिक्स, त्यामुळे बेसिक्स कुठे जात नाहीत. आपण कुठेही जरी गेलो तरी बेसिक्स आणि मॅन्युअल हे काम सगळ्यात पहिल्यांदी तुम्ही किती चांगले त्याच्यामध्ये प्रवीण आहात हे पहिलं चेक केलं जातं. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदी हाताने स्केचेस काढणं, हाताने ड्रॉइंग्स, लेआउट्स बनवणं, हे सगळं, स्क्रिप्ट काय असते, स्क्रीन प्ले काय असतो, हे सगळं पहिल्या वर्षात शिकवलं जाईल तुम्हाला. आणि मग हळूहळू त्यांना सॉफ्टवेअरकडे आणि मग थोड्या छोट्या छोट्या फिल्म्स करणं, कंपोजिटिंगची टेक्निक्स त्यांना त्याची ओळख करून देणं, आणि मग 3ऱ्या वर्षात त्यांना हळूहळू स्वतःची एक फिल्म बनवणं. म्हणजे बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा ते 3रं वर्ष पूर्ण करतात तर त्यांना त्यांची स्वतःची एक फिल्म म्हणून एक सबमिशन करायला लागतं. त्याच्यामध्ये सगळे अंक आहेत, त्याच्यातनं त्यांना जावं लागतं आणि त्यांना आम्ही स्टोरीज म्हणू शकतो. आणि हे रील ते जे बनवतात, स्वतःचं एक स्टोरी असेल किंवा जी स्वतःची फिल्म बनवली जाते, त्याच्यावरती त्यांचं काम काय ताकदीचं आहे आणि त्यांचं ओव्हरऑल ते कितपत शिकलेत ह्याचं इव्हॅल्युएशन केलं जाऊ शकतं. आणि मग ते काम घेऊन जेव्हा ते मार्केटमध्ये येतात तेव्हा त्यांना मग वेगवेगळ्या स्टुडिओजमध्ये ते काम दाखवतात आणि त्याच्याबरोबर मग सर्टिफिकेट असतं किंवा बाकीच्या गोष्टी असतात. आणि मग ते बघून त्यांचं काम काय ताकदीचं आहे बघून त्यांना कुठला जॉब देऊ शकतो एंट्री लेवलचा, हे ती कंपनी डिसाईड करते. त्यामुळे सगळंच म्हणजे 3 वर्षात तो सगळा उपक्रम असाच डिवाइड केलेला असतो. नक्की संतोष सरांना विचारायचं, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलोय. आपण अॅनिमेशनमध्ये जे कोर्सेस आहेत त्याचे नेमकं कसे प्रकार पडतात आणि किती आहेत, कोणकोणते आहेत, त्याच्या थोडक्यात माहिती द्या ना. मी त्याबद्दल बोलतो, परंतु त्याच्या अगोदर अत्यंत ह्या सगळ्या चर्चेतनं महत्वाचा मुद्दा उभा राहतो. अनेक लोकांना अॅनिमेशन मधल्या संधीच्या बद्दल मिळालेल्या माहितीनंतर या क्षेत्राचं आकर्षण निर्माण होतं आणि अगदी छोट्या कालावधीचे 6 महिन्याचे, 4 महिन्याचे, 8 महिन्याचे आणि 1 वर्षाचे कोर्सेस करून माझं करिअर या क्षेत्रात व्हावं या अपेक्षेने या क्षेत्राकडे येतात. तर मी त्या सगळ्यांना आग्रहाने सांगू इच्छितो की असला काय उद्योग करू नका. बरोबर. आणि हार्डवर्क भरपूर आहे असं वाटेल सगळ्यांना. याला बळी, मला असं वाटतं की बळी नाही पडलं पाहिजे. हो बरोबर. आणि असं वाटतं सगळ्यांना की 6 महिन्यात आपण फिल्म इंडस्ट्रीत काम करू शकतो किंवा आपलं वर्क टीव्हीवर दिसेल, असं काय खूप कमी लोकांच्या बाबतीत होतं. झालं तर चांगलंच आहे, पण याला जाण्यासाठी खूप कष्ट मेहनत करावी लागेल, मेहनत लागते, साधना आहे बेसिकली. तर ती झाल्यावर तुम्ही त्यात प्रवीण होऊ शकता. तसं पटकन आज शिकलं आणि 6 महिन्यात तुम्ही जॉईन होणार असं काय जास्त वाटतं ते. सगळा गोंधळ झालेला आहे. ऍडव्हर्टायझिंग वरती जाऊ नका, चुकीच्या 4 महिन्यात 6 महिन्यात तुम्ही अॅनिमेटर व्हाल आणि सो अमाऊंटची सॅलरी मिळवाल, दॅट इज मिळाली तर चांगलीच गोष्ट. तर तुम्ही तेवढं एक्सपर्ट असाल तर डेफिनेटली मिळेल, नो डाऊट. पण त्याला वेळ लागतो, त्याला अॅनिमेशन मध्ये निगेटिव्हिटी सांगत नाही आम्ही, पण फॅक्ट सांगतो बेसिकली. मुळात अॅनिमेशनच्या शिक्षणाबद्दल आता मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतोय की अॅनिमेशनचं शिक्षण हे फक्त अॅनिमेशन पुरतं मर्यादित नाहीये. जेव्हा एखादा व्यक्ती अॅनिमेशन शिकतो तो नो डाऊट ग्राफिक्स आधी शिकतो. बरोबर. ग्राफिक्स शिकल्यानंतर तो अॅनिमेशन मध्ये जे शिकतो त्यातलं बरंच काही वेब डिझायनिंग साठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं. आणि मूळ अॅनिमेशनसाठी, प्रोडक्ट डिझायनिंगसाठी, ऑटोमोबाईल डिझायनिंगसाठीच्या अनेक गोष्टी त्या म्हणजे ज्या तंत्रज्ञानामुळे झालेले हे बदल आहेत त्यामुळे तेही होतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तो जर अॅनिमेशन मध्ये व्हिज्युअल इफेक्टच्या म्हणजे पोस्ट प्रोडक्शनच्या अनेक गोष्टी या अॅनिमेशनच्या निमित्ताने 3ds मॅक्स किंवा मायामध्ये बऱ्याचशा गोष्टी पोस्ट प्रोडक्शन सुद्धा व्यक्ती पूर्ण करून घेतो. आणि यापुढे तर टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स होत जाणार आहे की एकच सॉफ्टवेअर प्री पासून पोस्ट पर्यंत सगळंच संपून टाकेल, तुम्हाला काही करावं लागणार नाही. त्यामुळे अॅनिमेशनच्या एका शिक्षणात, चांगल्या शिक्षणामध्ये एका व्यक्तीला 74 पेक्षा जास्त करिअरच्या जास्त संधी निर्माण होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही अडणार नाहीये, तुम्हाला कुठली ना कुठली संधी. 1 डोअर म्हणजे माझ्यासाठी मला हे जमलंच नाही अॅनिमेशन मधलं, तर 1 दरवाजा कदाचित बंद होईल, परंतु 71 दरवाजे तुमच्यासाठी निश्चित रोजगाराचे
उभे असतील. फक्त एक अडचण आहे, आजकाल मागच्या काही वर्षामध्ये ज्या काही प्रकारचे ट्रेंड आला की मला सर्टिफिकेट मिळालं की माझं शिक्षण झालं, मला आता चांगली नोकरी मिळाली पाहिजे, ही भावना निर्माण झालेली आहे. ती आता बदलली पाहिजे. आता उद्योग जगताची गरज, मला तुझं सर्टिफिकेट नको, सर्टिफिकेट घेतलेले बाजारामध्ये लाखो जण आहेत, प्रत्येकाकडे आज सर्टिफिकेट आहे, डिग्रीचं सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट इंडस्ट्रीला आता सर्टिफिकेट नको आहे, इंडस्ट्रीला हवंय तुमचं कौशल्य, तुमचं स्किल. तुम्ही आमच्यासाठी काय काम करू शकता, आमच्या कंपनीत कामाला लागल्यानंतर किंवा आमच्या स्टुडिओत तुम्ही कामाला आल्यानंतर काय आउटपुट देऊ शकता, याचा विचार करणाऱ्या आणि त्याच्या आधारावरच रोजगार देणाऱ्या सगळ्या संस्था निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेशनपेक्षा स्किलच्या डेव्हलपमेंट आणि त्याच्यासाठी एक छोटासा मुद्दा ऍड करतो आणि थांबतो मी, की अनेकदा आपण थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल याच दोन गोष्टींच्या आधारे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. आता काळ बदलतोय, परीक्षा आणि सर्टिफिकेट पुरतं मर्यादित राहायचं नाहीये, आपल्याला स्किलकडे जायचंय. आता आपल्याला प्रॅक्टिकल म्हणजे कॉपी करण्याच्या पद्धतीतनं सुद्धा शिकायचं नाहीये. आता आपल्याला नवसृजनाच्या, संशोधनाच्या आणि रिसर्चच्या माध्यमातून शिक्षण घ्यायचंय. मी रोज नवं काहीतरी शोधीन, मी थोडंसं शिकीन पण जास्त नवं शोधीन. यातून जर आपण शिकलो तर निश्चित आजही भारत जगाचं अॅनिमेशनचं केंद्र आहे आणि उद्या जगाचं महाकेंद्र भारत असेल, हा विश्वास मी व्यक्त करतो. नक्कीच कार्यक्रमात वेळ झाली थांबण्याची. खरं म्हणजे खूप छान चर्चा झालेली आहे आज. अॅनिमेशन मधल्या करिअर संधीबद्दल आपण बोलतो. मान्यवरांनी सांगितलं की पेशन्स हवेत, करत कौशल्याची गरज आहे, परत हार्डवर्क तर आहेच, रोजगाराच्या संधी तर आहेत, मात्र हार्डवर्क करणं खूप महत्वाचं आहे, हे या कार्यक्रमामधून क्लिअर झालंय. कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार, छान मार्गदर्शन केल्याबद्दल. मोठं व्हायचं या कार्यक्रमात वेळ झाली, इथंच थांबण्याची. नमस्कार.